पुण्यातील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी एक आंदोलक विद्यार्थिनीची प्रकृती बिघडलेली आहे। आंदोलनस्थळी या विद्यार्थिनीला त्रास होऊ लागलेला आहे। या आंदोलनस्थळावर आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड उपस्थित आहेत। सागर, एका विद्यार्थिनीला त्रास होतोय, काय सध्याची परिस्थिती आहे तिथे? नक्कीच 14 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि उपोषणकर्ती जी मुलगी आहे तिची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे। आता डॉक्टर आलेत, काय सांगितलंय डॉक्टरांनी? आंदोलन तुमचं आजही सुरू आहे 14 दिवस? सर, खरं तर ह्या गोष्टीची लाज वाटावी का किंवा यावी का त्रास वाटावा काय कळत नाही आम्हाला। तिचं वजन 30 किलोवरती आलेलं आहे आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की कंडिशन क्रिटिकल आहे। तर सरकार एवढं निर्दयी होतं आहे की आम्हाला सुचत नाही की काय करावं आता, की आता जीव जाण्याची वेळ येते का जीव जाण्याची वाट बघते सरकार, हे कळत नाही सर आम्हाला आता। नक्की 14 दिवसापासून तो आंदोलन करतीये, काय त्रास होतोय आणि काय मागण्यांवरती ठाम आहे तू अजून पण? त्रास होतोय म्हणजे लक्षात घ्यायचं, एवढा त्रास होऊन सुद्धा या ठिकाणी उपोषण चालू आहे। म्हणजे जर यांच्या जर जीवाला काही बरं वाईट झालं ना तर सरकारला याची किंमत जरूर मोजावी लागेल, हे लक्षात ठेवा तुम्ही। नक्की डॉक्टर आलेत, प्रकृती खालावत चालली। आता आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे का तुम्ही म्हणजे आमच्या 3 विद्यार्थिनींचा म्हणजे सर्पदंशामुळे तुम्ही मृत्यू आधीच झालेला आहे। तुम्ही आता आमचे हे बाकीचे जे काही आमचे भाऊ बहिणी उपोषणाला बसल्यात त्यांची काही मरणाची वाट बघतायत का? म्हणजे हा सरकारला खरं तर आमचा प्रश्न आहे। म्हणजे तुम्ही कितपत हे आंदोलन अजून ताणून धरणार आहात, कितपत आमच्याकडे लक्ष देणार नाही, आमच्या मागण्या सोडवण्याकडे तुम्ही लक्ष देणार नाहीत। लवकरात लवकर सरकारने याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या सोडवण्याकडे वाटचाल करावी। नाहीतर आम्ही आता म्हणजे आमच्या एका ताईची तब्येत आता एवढी बिघडली आहे, बाकी ज्यांची का नाही बिघडणार थोड्या वेळातच? पालक म्हणून तुम्ही पण आलाय। आता सध्या तर आमच्या 2 मुलींचे तर सर्पदंशन हे झालेलं आहे। आता आमचं उपोषणाने जर मुलांचा हात जर मृत्यूची जर वाट पाहत असेल तर आम्ही पालक म्हणून सरकारचा पूर्णपणे निषेध करत आहेत। आम्ही आता सरकारला एवढंच इशारा देतोय की जर तुम्ही आता याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही हे आंदोलन खरंच जे सोलापूर हायवे तो तर आम्ही ब्लॉक करूच, पण महाराष्ट्रामध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची माहिती देऊन अजून हे आंदोलन तीव्र स्वरूपात करू।